नमस्कार, रुद्र सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 29 ऑगस्ट 2023 मध्ये तलाठी भरती झाली होती. त्या तलाठी भरतीमधले शिफ्ट 2 मधले जे मराठी या विषयाचे 25 क्वेश्चनचे अनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले सर्वांना एक विनंती आहे की ज्यांनी कोणी मागचे प्रिव्हियस व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी आपल्या प्लेलिस्टला जाऊन प्लेलिस्ट तयार केलेली तिथे जाऊन बघावे आणि शिफ्ट वाईज सर्व व्हिडिओ तिथे अपलोड केलेले आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत जे की तलाठी भरती किंवा जे कोणी सरळ सेवा भरतीची तयारी करत आहे त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत: ऑप्शन नंबर 1 दुसऱ्याचे नुकसान करणे, ऑप्शन नंबर 2 दुसऱ्याला फसविणे, ऑप्शन नंबर 3 विश्वासास पात्र नसणे, ऑप्शन नंबर 4 विश्वासघात करणे. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 विश्वासघात करणे. म्हणजे काय? केसाने गळा कापणे. तर जर आपण शब्दशः अर्थ घेतला, शब्दशः जर या म्हणीचा अर्थ घेतला किंवा वाक्प्रचाराचा अर्थ घेतला की केसाने गळा कापणे, तर ऍक्च्युली जे माणसाचा जो केस असतो तो एवढा बारीक असतो तर त्यांनी कोणाचा गळा कापला जातो का? तर ऍक्च्युली कापला जात नाही. पण म्हणजेच काय? तर त्याचा अर्थच असा होतो की विश्वासघात करणे. तर विश्वासघात केव्हा होतो? जेव्हा माणसाचं न सांगता किंवा त्याच्या काय म्हणतो न कळता कोणी त्याचा घात करतो त्यालाच आपण म्हणतो की विश्वासघात करणे. म्हणजेच काय? माणसाचा विश्वासात न घेता जे काय कृत्य करतो त्याला आपण विश्वासघात करणे असं म्हणतो. तर जवळचेच माणसं आपल्या विश्वासघात जास्त करतात, जे की ज्याला आपल्याबद्दल पूर्ण माहिती असतं तोच माणूस आपला विश्वासघात करू शकतो. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्य प्रकार ओळखा. वाक्य आहे, अरे रे फार वाईट झाले. त्याचे ऑप्शन्स आहेत: ऑप्शन नंबर 1 होकारार्थी, ऑप्शन नंबर 2 उद्गारार्थी, ऑप्शन नंबर 3 संकेतार्थी, ऑप्शन नंबर 4 विद्यार्थी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 उद्गारार्थी वाक्य हे आहे. तर हे वाक्य कसं ओळखायचं? उद्गारार्थी वाक्य ओळखायला एकदम सोपं आहे. तर वाक्यामध्ये एकतर उद्गारवाचक चिन्ह असते, उद्गारवाचक शब्द आलेले असतात, जसं की अबब, अरे रे, अरे बापरे, असे वाक्य आलेले असतात. आणि वाक्यामध्ये उद्गार चिन्ह हे वापरलेले असतात आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह वापरलेलं असतं. आणि बाकीचे जे वाक्य आहेत ते कसे ओळखतात? तर विद्यार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये कर्तव्य, योग्यता किंवा शक्यता आणि इच्छा व्यक्त केली जाते त्या वाक्याला आपण म्हणतो विद्यार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर, तर सारखे संकेतदर्शक शब्द आलेले असतात आणि त्यामध्ये एक अट पूर्ण झाल्यानंतर दुसरे कार्य घडते त्या वाक्याला आपण काय म्हणतो? संकेतार्थी वाक्य म्हणतो. तर हे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. उत्सुकतेने मी झोपलो होतो या कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत: ऑप्शन नंबर 1 श्याम मनोहर, ऑप्शन नंबर 2 रंगनाथ पठारे, ऑप्शन नंबर 3 राजन गवस, ऑप्शन नंबर 4 भालचंद्र नेमाडे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 श्याम मनोहर यांची उत्सुकतेने मी झोपलो ही कादंबरी आहे. तर श्याम मनोहर यांच्या बाकीच्या काही कादंबरी, कथासंग्रह आणि नाटके इथे दिलेले आहेत. हे पण याचं पण स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवू शकता. तर श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्या आहेत: उत्सुकतेने मी झोपलो, कळ, खूप लोक आहेत, एकसत म्हणणे, आय लव्ह यू, शीतयुद्ध सदानंद, हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव, 100 मी. आणि त्यांचे कथासंग्रह आहेत दोन्ही आणि बाकीचे सगळे बिनमोजेच्या गोष्टी, प्रेम आणि खूप खूप नंतर. आणि श्याम मनोहर यांची नाटके आहेत दर्शन, सन्मान हाऊस, यकृत, येळकोट, हृदय, प्रियांका आणि 2 चोर, प्रेमाची गोष्ट. तर ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पुढील वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग केलेला पर्याय निवडा. वाक्प्रचार आहे सळो की पळो करून सोडणे. त्याचे ऑप्शन्स आहेत: ऑप्शन नंबर 1
सांगलीत पूर आल्याच्या बातम्या वाचून मुलाच्या काळजीने मालतीबाईला सळोकी पळो झाल्यासारखे वाटले. ऑप्शन नंबर 2 आहे, मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सखारामने सळोकी पळो करून मुलांना वाढविले. ऑप्शन नंबर 3 आहे, घरभर झालेल्या उंदरांनी आम्हाला सळोकी पळो करून सोडले. ऑप्शन नंबर 4 आहे, काश्मीरचा सर्वांग सुंदर निसर्ग बघून नेहाला सळोकी पळो झाल्यासारखे वाटले. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, घरभर झालेल्या उंदरांनी आम्हाला सळोकी पळो करून सोडले. तर सळोकी पळो करून सोडणे म्हणजेच काय, त्याचा अर्थ काय होणे, तर खूप छळणे असा होतो किंवा जेरीस आणणे असा पण त्याचा अर्थ होतो किंवा प्रचंड त्रास होणे, प्रचंड त्रास होणे असा पण त्याचा अर्थ होतो सळोकी पळो करून सोडले. जर आपण वाक्य नीट वाचलं तर घरभर झालेल्या उंदरांनी आम्हाला सळोकी पळो करून सोडले म्हणजेच काय, जे उंदीर आहेत ते इकडून तिकडून पळतात घरामध्ये, त्याचा काय होतो, प्रचंड त्रास होतो व त्यामुळे काय होतो, आपण जेरीस येतो त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5वा, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य मन निवडा. वाक्य आहे, मुलीच्या शिक्षणासाठी कर्जावर पैसे घेण्यासाठी गेलेल्या सतीशला सावकाराकडून वाटेल ते ऐकून घ्यावे लागले. काय करणार शेवटी, रिकामी जागा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1, दगडापेक्षा वीट मऊ. ऑप्शन नंबर 2, गरजवंताला अक्कल नसते. ऑप्शन नंबर 3, गोगलगाय आणि पोटात पाय. ऑप्शन नंबर 4, झाकली मूठ 1.25 लाखाची. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, गरजवंताला अक्कल नसते. तर ही म्हण टाकून जर आपण वाक्य परत वाचलं, मुलीच्या शिक्षणासाठी कर्जावर पैसे घेण्यासाठी गेलेल्या सतीशला सावकाराकडून वाटेल ते ऐकून घ्यावे लागले. काय करणार शेवटी, गरजवंताला अक्कल नसते. गरजवंताला अक्कल नसते याचा अर्थ काय होतो, जेव्हा गरज असते तेव्हा स्वाभिमान बाजूला ठेवून जे मदत आहे ती मिळवणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, स्वाभिमान बाजूला ठेवून मदत मिळवणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 6वा, टवाळकी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ते ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1, उडाण टप्पूपणा. ऑप्शन नंबर 2, कपटी. ऑप्शन नंबर 3, दुष्टपणा. ऑप्शन नंबर 4, चला. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, उडाण टप्पूपणा. तर तुम्ही जर मराठी पेपर वाचत असतील तर मराठी पेपरमध्ये हा टवाळकी हा शब्द किंवा टवाळखोर हा शब्द खूप जागी आपण पाहायला मिळतो आपल्याला किंवा वाचायला मिळतो. तर टवाळकी म्हणजेच काय, की उडाण टप्पूपणा. जे लोक त्यांना काहीच काम नसतं किंवा ज्या लोकांचे जे मुलं असतात कॉलेजला जाणारी किंवा शाळेत जाणारी 10वी-12वीची, तर ते लोक काय करतात, उडाणटप्पूपणा करतात किंवा टवाळकी करतात. म्हणजेच काय, की त्यांना काही काम नसतं, कुणाची टिंगल उडवणे, कुणाची चेष्टा करणे असे ते काम करत असतात. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, टवाळकी या शब्दाचा अर्थ आहे उडाणटप्पूपणा. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, घरावर तुळशीपत्र ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1, नसती बारीक चौकशी करणे. ऑप्शन नंबर 2, घरादाराची आशा सोडणे. ऑप्शन नंबर 3, स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारणे. ऑप्शन नंबर 4, मूर्खपणाचे कृत्य करणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, घरादाराची आशा सोडणे. म्हणजेच काय, तर तुळशीपत्र ठेवणे म्हणजेच काय, की घर सोडून घर सोडून निघून जाणे असा त्याचा अर्थ होतो किंवा घराचा त्याग करणे असा पण त्याचा अर्थ होतो. तर ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे, घरादाराची आशा सोडणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा, नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1, लवचिकता. ऑप्शन नंबर 2, अभागी. ऑप्शन नंबर 3, उद्धटपणा. ऑप्शन नंबर 4, कमनशिबी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, उद्धटपणा हा नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर नम्रता म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो विनम्रता पण म्हणू शकतो किंवा लीन म्हणू शकतो, लीनपणा. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय, उद्धटपणा. म्हणजेच काय, की उर्मटपणा असा पण त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. शब्द आहेत ईर्ष्या, इच्छा, असूया आणि मत्सर. त्याचे ऑप्शन्स आहेत,
ऑप्शन नंबर 1 मत्सर, ऑप्शन नंबर 2 ईर्ष्या, ऑप्शन नंबर 3 असूया, ऑप्शन नंबर 4 इच्छा. तर आपल्याला काय ओळखायचं या प्रश्नामध्ये की विसंगत शब्द म्हणजेच काय ऑड मॅन आउट आपल्याला काढायचं आहे. ऑड मॅन आउट आपल्याला काढायचं आहे. तर हे जर बघितलं आपण मत्सर, ईर्ष्या आणि असूया हे काय हे समानार्थी शब्द आहेत. जसं की आपण मत्सर म्हणू शकतो किंवा हेवा म्हणू शकतो किंवा द्वेष म्हणू शकतो. हे काय झाले समानार्थी शब्द आहे. आणि इच्छा हा जो शब्द आहे ऑप्शन नंबर 4 हा काय वेगळा शब्द आहे या 3 शब्दापैकी. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. विसंगत शब्द इथं आपल्याला ओळखायचा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. खालील पर्यायी उत्तरामधील संयुक्त वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मी रोज पहाटे उठतो तेव्हा 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. ऑप्शन नंबर 2 आहे मी रोज पहाटे उठल्यावर 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. ऑप्शन नंबर 3 आहे मी रोज पहाटे उठून तासभर शाळेचा अभ्यास करतो. ऑप्शन नंबर 4 आहे मी रोज पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. तर आपल्याला काय ओळखायचे आहे यामध्ये तर संयुक्त वाक्य ओळखायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मी रोज पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. तर संयुक्त वाक्य कसं ओळखायचं तर संयुक्त वाक्याचे 4 उपप्रकार आहेत. समुच्चयबोधक संयुक्त वाक्य, न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य आणि विकल्पबोधक संयुक्त वाक्य आणि परिणामबोधक संयुक्त वाक्य. जर आपण या वाक्यामध्ये जर बघितलं मी रोज पहाटे उठतो व 1 तासभर शाळेत अभ्यास करतो. तर या वाक्यामध्ये हे जे 2 वाक्य आहेत मी रोज पहाटे उठतो हे एक वाक्य झालं आणि 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो हे दुसरं वाक्य झालं. तर हे 2 वाक्य व या उभयान्वयी अवयवाने इथे जोडलेले आहेत. म्हणजेच काय हे समुच्चयबोधक संयुक्त वाक्य आहे. समुच्चयबोधक मध्ये आणि व अन्य वाक्य जोडलेले असतात. न्यूनत्वबोधक मध्ये पण परंतु परीने जोडलेले असतात. विकल्पबोधक मध्ये किंवा वा अथवा की जोडलेले असतात आणि परिणामबोधक मध्ये म्हणून सबक त्यामुळे यांनी जोडलेले असतात. तर हे काय करायचं पाठच करून ठेवायचं. संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्याचे पण 4 उपप्रकार आहेत ते पण करून ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11वा. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 रत्नाकर, ऑप्शन नंबर 2 सरोज, ऑप्शन नंबर 3 निकेतन, ऑप्शन नंबर 4 दिनकर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सरोज हा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द बाकीचे पण आहेत इथे दिलेले पद्म, पंकज, सरोज, नलिन, जलज, राजीव हे पण कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा. समानार्थी मन शोधा. मन आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खाऊ जाणे तरी पचवू जाणे. ऑप्शन नंबर 2 बुडत्याचा पाय फुलात. ऑप्शन नंबर 3 पी हळद हो गोरी. ऑप्शन नंबर 4 जशी कुडी तशी पुडी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 पी हळद हो गोरी. ह्या ही उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ह्या म्हणीची समानार्थी म्हण आहे. तर याचा म्हणजे नेमका अर्थ काय होतो की अतिघाईमुळे काय होतं अतिघाईमुळे माणूस तोंडघशी पडतो असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल हा एक मुलगा आहे आणि तो एमपीएससी ची तयारी करतो आणि त्याची प्रिलिम आहे ही निघालेली असते. तर एमपीएससी मध्ये काय असतं प्री असती मेन्स असतं आणि परत इंटरव्ह्यू असतो. तर याची हे 3 स्टेज असतात. तर याची काय झाली प्रिलिमच निघाली आणि यांनी गावभर सांगितले की माझी एमपीएससी परीक्षा निघालेली आहे. म्हणजेच काय की अति घाई केली हे सांगायची उतावळेपणा केला तर असा त्याचा अर्थ होतो. तर ऍक्च्युली तो एमपीएससी पास झाला का नाही तर प्रिलिम पास झाला आणि मेन्सला क्वालिफाय झाला. तर मेन्सला त्याला कमी मार्क आले तर तो होईल का पास तर नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13वा. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे किंकर. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 काकण, ऑप्शन नंबर 2 बांगड्या, ऑप्शन नंबर 3 अद्रक, ऑप्शन नंबर 4 दास. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 दास चा समानार्थी शब्द आहे किंकर. तर किंकर म्हणजेच काय किंवा दास म्हणजेच काय याचे समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत. सेवक, दास, अनुचर, नोकर, चाकर किंवा सहाय्यक.
हे दास या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मणी, ऑप्शन नंबर 2 कर्मकर्तरी, ऑप्शन नंबर 3 भावे, ऑप्शन नंबर 4 कर्तरी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं ते कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलते आणि जो कर्ता असतो तो प्रथमित असतो. म्हणजेच काय, तर त्याला प्रत्यय नसतात आणि जे कर्म असतं त्याला प्रत्यय असतात. तर कर्तरी प्रयोगामध्ये जेव्हा कर्म असतं वाक्यामध्ये तेव्हा ते वाक्य असतं सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आणि जेव्हा वाक्यामध्ये कर्म नसतं तेव्हा ते वाक्य असतं अकर्मक कर्तरी प्रयोगाचं. आता जर हे वाक्य बघितलं आपण, राजा प्रधानाला बोलवतो, तर यामध्ये कर्ता कुठला आहे? तर कर्ता आहे राजा आणि कर्म आहे का वाक्यामध्ये? तर वाक्यामध्ये जे कर्म आहे हे प्रधान आहे, प्रधान. तर त्याला ला प्रत्यय लागलेला आहे. तर कर्माला इथं काय असतं? प्रत्यय असतो. आणि बोलावतो हे काय झालं? बोलावतो हे वाक्यातलं क्रियापद झालं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. दुःखी अवस्थेत एखाद्याला आणखी दुःख देणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 स्वर्ग 2 बोटे उरणे, ऑप्शन नंबर 2 जीवाचे रान करणे, ऑप्शन नंबर 3 जपमाळ ओढणे, ऑप्शन नंबर 4 जखमेवर मीठ चोळणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 जखमेवर मीठ चोळणे. म्हणजेच काय, दुःखी अवस्थेत एखाद्याला आणखी दुःख देणे. तर एखादा जो व्यक्ती आहे त्याला आधीच दुःख झालेलं आहे किंवा तो आधीच परेशान आहे आणि परत त्यामध्ये त्याला त्रास देणे असा त्याचा अर्थ होतो की त्याच्या जखमेवर मीठ चोळणे. तर तर उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला आधीच काहीतरी परेशानी आहे आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला दुसरी परेशानी आली, दुसरा त्रास आला, तर अशा या आशयाची ही म्हण आहे जखमेवर मीठ चोळणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 चिरकाल, ऑप्शन नंबर 2 चिरायू, ऑप्शन नंबर 3 अशाश्वत, ऑप्शन नंबर 4 चिरंतन. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अशाश्वत. हा काय, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर शाश्वत म्हणजेच काय? शाश्वत म्हणजे चिरंतन, सनातन, कायमस्वरूपी, नित्य, अविनाशी. तर कायमस्वरूपी म्हणजेच काय, शाश्वत. आणि अशाश्वतला काय म्हणू शकतो आपण? तर अशाश्वत म्हणजे काय, टेम्पररी. अशाश्वत म्हणजे टेम्पररी किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. कूपन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यापैकी कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कंजूस, ऑप्शन नंबर 2 शापित, ऑप्शन नंबर 3 लोभी, ऑप्शन नंबर 4 उदार. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 उदार. हा कूपन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर कूपन म्हणजेच काय? तर कूपन म्हणजे कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीला काय म्हणतो? कूपन म्हणतो. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उदार. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. पैस हे पुस्तक कुणी लिहिले? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अरुणा ढेरे, ऑप्शन नंबर 2 दुर्गा भागवत, ऑप्शन नंबर 3 आशा बगे, ऑप्शन नंबर 4 इरावती कर्वे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 दुर्गा भागवत यांनी पैस हे पुस्तक लिहिलेले आहे. तर दुर्गा भागवत यांची महत्वाची पुस्तके इथे दिलेली आहेत किंवा त्याचे साहित्य, त्यांचं साहित्य ऋतुचक्र, पैस, राजारंग, व्यास परिचय, वेद, शापित, भारतीय इतिहास आणि संस्कृती हे दुर्गा भागवत यांची महत्वाचे साहित्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. दंडक या शब्दाचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सक्त, ऑप्शन नंबर 2 ताकीद, ऑप्शन नंबर 3 कडक, ऑप्शन नंबर 4 नियम. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 दंडक म्हणजेच काय? दंडक म्हणजेच काय, नियम असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, त्याला आपण चाल पण म्हणू शकतो, चाल किंवा प्रथा पण म्हणू शकतो. दंडक या शब्दाचा समानार्थी शब्द हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा. युगांत हे पुस्तक कुणी लिहिले? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अरुणा ढेरे, ऑप्शन नंबर 2 इंदिरा संत, ऑप्शन नंबर 3 इरावती कर्वे, ऑप्शन नंबर 4 दुर्गा भागवत.
त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. इरावती कर्वे यांचं युगांत हे पुस्तक लिहिले आहे. युगांती काय कादंबरी आहे इरावती कर्वे यांची. तर इरावती कर्वे यांची बाकीची महत्वाची पुस्तके इथे दिलेली आहेत. युगांत, भोवरा, परिपूर्ती, धर्म, आमची संस्कृती, गंगाजल, हिंदूची समाज रचना, मराठी लोकांची संस्कृती, हे पण महत्वाची पुस्तके आहेत इरावती कर्वे यांची. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. त्रिभुवन या सामासिक शब्दाचा समास ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मध्यम पदलोपी समास, ऑप्शन नंबर 2 द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 3 कर्मधारय समास, ऑप्शन नंबर 4 द्विगु समास. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. हे द्विगु समासाचं उदाहरण आहे. तर द्विगु समास कसा ओळखतात? तर ज्या समासात पहिले पद हे काय असतं, संख्या विशेषण असतं व या सामासिक शब्दातून एक समूह सूचित होतो, त्या शब्दाला काय म्हणतो आपण? त्रिभुवन म्हणतो. आता जर आपण हा शब्द घेतला त्रिभुवन, तर त्रिभुवन या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर त्याचा विग्रह काय होतो? 3 भुवनांचा समूह, असा त्याचा अर्थ होतो. 3 भुवनांचा समूह. तर त्रि हे काय संख्या विशेषण आहे आणि 3 भुवनांचा समूह म्हणजेच काय, या सामासिक शब्दातून काय होतं, एक समूह सूचित होतो, त्याला आपण म्हणतो की ते द्विगु समासाचं उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शक्य कर्मणी, ऑप्शन नंबर 2 कर्मकर्तरी, ऑप्शन नंबर 3 पुरुष कर्मणी, ऑप्शन नंबर 4 भावकर्तरी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. हे कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर कर्मकर्तरी प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग असं पण म्हणतात. तर कर्मकर्तरी किंवा नवीन, ऑप्शन मध्ये इथं कर्मकर्तरी पण येऊ शकतो किंवा नवीन कर्मणी प्रयोग असं पण येऊ शकतो. तर जे कोण दोन्हीपैकी एक ऑप्शन आलं तर ते दोन्ही पण बरोबर आहे. तर कसा ओळखायचा? जो कर्ता असतो, कर्त्याला कडून हे शब्दयोगी लावून तर वाक्याची रचना केलेली असते. आता वाक्यातला कर्ता कुठला आहे? न्यायाधीश हा वाक्यातला कर्ता आहे, त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय इथं लागलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वैकल्पिक द्वंद्व, ऑप्शन नंबर 2 इतरेतर द्वंद्व, ऑप्शन नंबर 3 समाहार द्वंद्व, ऑप्शन नंबर 4 एकशेष द्वंद्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 एकशेष द्वंद्व समास हा मराठीत प्रकार नाहीये असा कुठला. तर द्वंद्व समास कसा ओळखायचा? तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे काय असतात, अर्थाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतात, म्हणजेच काय समान दर्जाचे असतात. आणि आणि व अथवा किंवा हे जे उभयान्वयी अव्यय आहे, तर या उभयान्वयी अव्ययी ही पदे जोडलेली असतात, तर त्याला आपण म्हणतो द्वंद्व समास. आणि द्वंद्व समासाचे जे प्रकार आहेत ते कोणते आहेत? तर मुख्य 3 प्रकार आहेत. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. एकश्रेष्ठ द्वंद्व असा कुठलाही प्रकार द्वंद्व समासामध्ये नाही किंवा मराठी व्याकरणामध्ये नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 चिंताग्रस्त होणे, ऑप्शन नंबर 2 खूप कष्ट करणे, ऑप्शन नंबर 3 उतावीळ होणे, ऑप्शन नंबर 4 जीवावर उदार होणे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 चिंताग्रस्त होणे. म्हणजेच काय, जीव टांगणीला लागणे, म्हणजेच काय अत्यंत चिंता वाटणे एखाद्या गोष्टीची, असा त्याचा अर्थ होतो. तर जीव टांगणीला लागणे याचा अर्थ आहे चिंताग्रस्त होणे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात केलेले रूपांतर पुढीलपैकी कोणते असेल? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 साने गुरुजी किती संवेदनशील होते, ऑप्शन नंबर 2 साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते ना, ऑप्शन नंबर 3 साने गुरुजी खूपच संवेदनशील होते, ऑप्शन नंबर 4 किती संवेदनशील होते साने गुरुजी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 किती संवेदनशील होते साने गुरुजी. तर काय करायचे, या वाक्याचं काय करायचं, आपल्याला उद्गारार्थी वाक्य करायचे. तर आपण बोलताना उद्गारार्थी वाक्यामध्ये काय होतं, तर वाक्यामध्ये उद्गारार्थी वाक्यामध्ये एकदम जे मनातील भावना आहेत त्या आपण आपल्या उद्गाराद्वारे आपण बाहेर पाडल्या जातात. तर
किती संवेदनशील होते सानेगुरुजी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय इथे उद्गार बाहेर आलेले आहेत. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. तर इथं ॲडिशनल काय मी दिलेलं आहे. अ, तर संयुक्त वाक्याचे जे प्रकार आहेत, उपप्रकार आहेत इथे दिलेले आहेत. तर संयुक्त वाक्यामध्ये समुच्चयबोधक संयुक्त वाक्य, न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य, विकल्पबोधक संयुक्त वाक्य आणि परिणामबोधक संयुक्त वाक्य. तर समुच्चयबोधक मध्ये आणि व आणि वाक्य जोडलेले असतात. न्यूनत्वबोधक मध्ये पण, परंतु, परिणी वाक्य जोडलेले असतात. विकल्पबोधक मध्ये किंवा वा अथवा की वाक्य जोडलेले असतात. आणि परिणामबोधक मध्ये म्हणून सदोष त्यामुळे या उभयान्वयी अवयवी वाक्य जोडलेले असतात. आणि त्यानंतर विद्यार्थी वाक्य कसे ओळखायचे, की ज्या वाक्यामध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर तर सारखे संकेतदर्शक शब्द आलेले असतात किंवा एक वाक्य एक अट पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडते त्या वाक्याला आपण म्हणतो संकेतार्थी वाक्य. आणि मिश्र वाक्यामध्ये त्याचे पण 4 प्रकार आहेत. स्वरूपबोधक मिश्र वाक्य, कारणबोधक मिश्र वाक्य, उद्देशबोधक मिश्र वाक्य आणि संकेतबोधक मिश्र वाक्य. स्वरूपबोधक मध्ये म्हणून, की, जेणे ह्या उभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य जोडलेली असतात. कारणबोधक मध्ये कारण, कारण की 2 वाक्य जोडलेली असतात. उद्देशबोधक मध्ये म्हणून याचं तस्मात 2 वाक्य जोडलेली असतात. आणि संकेतबोधक मध्ये जर तर, जरी तरी, जेव्हा तेव्हा 2 वाक्य जोडलेली असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमचे जे कोणी मित्र-मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.